मला असं वाटतं की यवतमाळकरांना कांद्याची पात खूप जास्त आवडते. तो जस्ट आलाय म्हणजे आपणच बोवणी करतोय, आता ओपनच करताय ना. आपला हाच टाइम आहे का? वा. आपण आलोय बुड्ढीचा चिवडा 1936 पासून. पणाजी म्हणजे अंजनाबाई रामचंद्र बुजाडे यांनी चालू केला होता. तेव्हा रोजगार नव्हता, तर रोजगाराच्या शोधार्थ आजी म्हणजे खेड्यागावावर यवतमाळला आल्या. इथे आल्यानंतर मग माझे आजोबा म्हणजे पंजोबा कापड दुकानात काम करायचे, पण त्या पैशामध्ये त्यांचा काही उदरनिर्वाह तेवढा काही व्यवस्थित होत नव्हता. जीच्या डोक्यात कल्पना आली ही चिवड्याची, मग आजीने चिवड्याचं सुरुवात केली. त्या काळात पळसाच्या पानावर विकत होत्या चिवडा. एकदम आयकॉनिक स्पॉट यवतमाळमधला चिवडा, त्याच्याबरोबर कोरडी मटकी, कांद्याची पात बारीक कापलेली आणि लिंबू पिळून त्यांनी तो दिला. सुरेख भाजका पोह्यांचा चिवडा आहे. तो वेगळा मसाला आहे ह्याच्यासाठी, असं लगेच कळत आहे. त्यामध्ये हिंग सुद्धा आहे आणि तो लिंबू बरोबर असं एकदम चटकदार कॉम्बिनेशन तसं होत आहे. मला असं वाटतं की यवतमाळकरांना कांद्याची पात खूप जास्त आवडते. इथे बऱ्याच जसं कांदा आपल्याकडे देतात तशी कांद्याची पात इथे देतात, पण ती छान लागते आणि खूप ताजी आणि कोवळी कांद्याची पात आहे. बुढीचा चिवडा म्हणजे असं नाव आम्ही स्वतः नाही ठेवलं, हे लोकांनीच नाव ठेवलंय. म्हणजे आजीबाई विकायच्या आमच्या, तर मग आजीबाई म्हणजे म्हातारी बुड्ढी, मग ते लोकांनीच बुड्ढीचा चिवडा. कधी आलात यवतमाळला नक्की बुड्ढीचा चिवडा खायला या.